ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रिय मित्रांनो, नमस्कार। प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। या मालिकेमध्ये आपण एक गोष्ट बघत असतो, तेव्हा भक्तीच्या बाबतीत आपण बघूया। आपण भगवंताचे भक्त आहोत आणि जवळजवळ 75% लोक भगवंताचे भक्त असतात। आता भगवंताचं भक्त जर व्हायचं असेल तर कशा प्रकारे आपण भगवंताचं भक्त झालो पाहिजे? कारण बरेच लोक भगवंताचे भक्त असतात, पण त्यांना भगवंताला काय मागावं हेच कळत नाही। तर भगवंत सगळं देण्यास समर्थ आहे, त्यांना काहीही अशक्य नाही। पण मंदिरामध्ये एवढी गर्दी का होते? साईबाबाच्या मंदिरात एवढे लोक का जातात? तिरुपतीला एवढे लोक का जातात? आता ते भक्त आहेच, आपण त्यांना म्हणू शकत नाही की ते भक्त नाही, पण त्यांच्या मनामध्ये काहीतरी कामना असतात आणि ते कामना घेऊन भगवंताकडे जातात। आता भगवंताकडे कामना घेऊन जर आपण गेलो, तुमची कामना पूर्ण होईल, पण तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घेऊ शकणार नाही। भगवंता मला तूच पाहिजे, मला या जगातलं काहीही नको, असं म्हणण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे। बघा, कठोपनिषदामध्ये नचिकेताला गुरुदेव म्हणतात की अरे नचिकेता, तुला जगातलं काय पाहिजे? पैसा पाहिजे, जमीन पाहिजे, स्त्री पाहिजे, काय पाहिजे? रथ पाहिजे, भोग पाहिजे, दीर्घ आयुष्य पाहिजे, मी सगळं द्यायला तयार आहे। पण नचिकेता म्हणतो की मला ह्या जगातलं काहीही नको, मला फक्त जाणून घ्यायचं आहे की मेल्यानंतर मनुष्याचं काय होतं, तो राहतो की राहत नाही, मला सत्य जाणून घ्यायचं आहे, मला मृत्यूचं रहस्य जाणून घ्यायचं आहे। बघा, नचिकेतासारखा भक्त पाहिजे। नरेंद्रनाथ ठाकूर म्हणाले की आईला माग, तुला काय पाहिजे? नरेंद्रनाथ आईला मागू शकले नाही, म्हणजे आई मला ज्ञान दे, भक्ती दे, विवेक दे, वैराग्य दे। जे ही आहे खरी भक्ती, म्हणजे आपल्याला खरं भक्त व्हायचं आहे। हे भगवंताकडून कसलीही अपेक्षा करायची नाही। आपण भगवंताकडे भिकाऱ्यासारखं जातो। आपण भगवंताचे पुत्र, त्यांच्या संपत्तीवर आपला अधिकार, आपलं भगवंताची कायमचं नातं। गीतेमध्ये भगवान म्हणतात, ममैवंशो जीवलोके जीवभूता सनातन, हा जीव माझाच अंश आहे, माझाच पुत्र आहे। पिता हमश्च जगतो माता धाता पितामह, मी या जगाचा माता आहे, पिता आहे, पितामह आहे, सगळंच आहे। आता भगवंत जर आपले असेल तर आपण तर राजपुत्र आहोत, भगवंत जर राजा आहे, आपण राजकुमार आहोत। आता राजकुमार असून आपण भिकाऱ्यासारखं भगवंताकडे जायचं, भगवंताला भीक मागायची, देवा मला हे दे, देवा मला ते दे। आपल्याला हे कळत नाही की आपण जे मागतो ते सगळं नश्वर आहे, कारण ते या भौतिक जगामधलं आहे। तुम्हाला मिळालं, काही दिवस तुम्हाला आनंद होईल, पण कदाचित ती गोष्ट तुम्हाला दुःख पण देऊ शकते। तुम्ही जे गोष्ट मागता ती तुम्हाला दुःख पण देऊ शकते। मी बघितलं आहे, आमच्या गावाकडे एक चांगले भक्त होते आणि त्यांची पत्नी शाळेमध्ये शिक्षक होते। आता त्यांना लॉटरीचे तिकीट काढण्याची खूप सवय होती। ते प्रार्थना करायचे की भगवंत लॉटरी लागू दे, भगवंत लॉटरी लागू दे। आणि एकदा त्या माणसाची लॉटरी लागली, त्याला लॉटरीमध्ये 5 लाख रुपये मिळाले। त्याला खूप आनंद झाला की भगवंताने आपली प्रार्थना ऐकली, आपल्याला 5 लाख रुपये मिळाले। पण आता ते 5 लाख रुपये मिळाले, तुमची भगवंताने ती इच्छा पूर्ण केली, पण तुम्हाला कळलं नाही की अशा गोष्टी मागू नये। आणि भगवंत देत नाही, पण ते भक्ताचा आग्रह बघून दिलं। त्यानं काय केलं,
4,00,000 रुपये बायकोच्या नावाने बँकेमध्ये ठेवले, ते पण फिक्स डिपॉझिट करून ठेवले, आणि 1,00,000 रुपये स्वतःजवळ ठेवले, आणि 1,00,000 रुपये सगळे खर्च करून टाकले. दारू पिण्यामध्ये, जुगार खेळण्यामध्ये सगळे संपवून टाकले. आणि आता बायकोला म्हणतो की तुझे पैसे मला दे, तुझे 4,00,000 मला दे. त्यांना एक छोटासा मुलगा होता. आता बायको म्हणते मी नाही देणार, आणि शेवटी त्यानं त्या बायकोचा खून केला पैसे देत नाही म्हणून. आता बघा, ते 5,00,000 तुम्हाला मिळाले, पण काय झालं? बायकोचा खून झाला, नवरा जेलमध्ये गेला, आणि तो मुलगा एकट्या घरी राहिला. म्हणजे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. आपल्याला हे कळत नाही की आपण भगवंताकडे ज्या गोष्टी मागतो त्या गोष्टी आपल्याला फक्त आनंद देत नाही, त्यामधून दुःख पण येऊ शकते. म्हणून अशा गोष्टी कधीही भगवंताला मागू नये. भगवंताला माहिती आहे आपल्याला कशाची गरज आहे, आणि तो देईल ना. ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी तो देईल. आपल्याला मागायची गरज नाही. आपल्याला मागायचं आहे, भगवंता तुझ्या चरणी मला भक्ती दे, मला ह्या जगातलं काहीही नको, तुझ्या चरणी माझी भक्ती राहू दे. सुदामा बघा एवढा गरीब होता, पण भगवंताला काही मागू शकला नाही. भगवंतानं स्वतःच्या इच्छेनं सुदामापुरी सोन्याची केली. बघा, इथे भक्त, खरा भक्त भगवंताला काहीच मागत नाही. ती खरी खरी निष्काम भक्ती असते, आणि तशीच भक्ती पाहिजे. या बाबतीत एक गोष्ट आहे. एकदा काय झालं, एक मंदिर होतं, एक विष्णूचं मंदिर होतं, आणि तिथे अनेक भक्त बसलेले होते, आणि हनुमानजी पण तिथे जाऊन बसले, सगळ्यात मागे बसले. जे रामनाम संकीर्तन सुरू होतं, हनुमानजी आले आणि मागे चुपचाप बसले. आता ते भक्त एवढं संकीर्तन करू लागले, एवढं भक्तिभावानं भजनं म्हणू लागले, भगवंताचं नाम संकीर्तन करू लागले. काही काहींच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. ते सगळं चित्र बघून हनुमंताला आश्चर्य वाटलं. हनुमंत म्हणाले की अरे, हे सगळे किती महान भक्त आहेत. बघा, भगवंतासाठी रडतात, भगवंतासाठी प्रार्थना करतात. आता भगवंताने यांना दर्शन दिलंच पाहिजे. आता एवढे प्रामाणिक भक्त आहे, तर भगवंताने यांना दर्शन देणं आवश्यक आहे. हनुमानजी सरळ विष्णूकडे गेले आणि म्हणे, भगवंता तुम्हाला यावंच लागेल, तुम्ही मंदिरात या, मूर्तीमध्ये या, आणि सगळ्या भक्तांना दर्शन द्या. आता भगवान म्हणाले, अरे, ते काय खरोखरच भक्त आहे का? हो म्हणे, मी माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे. ते म्हणे तुमच्यासाठी खूप रडत आहे, व्याकुळून प्रार्थना करत आहे, गुणगान करत आहे, नाम संकीर्तन करत आहे, काही बेहोश झालेले आहे, काही नाचत आहे, आणि अशी त्यांची अवस्था झालेली आहे. तेव्हा हनुमंताचं ऐकणं भाग पडलं. भगवंत मूर्तीमध्ये आले. आता आल्याबरोबर मंदिरामध्ये प्रकाश पडला. आता सगळे भक्त भगवंताकडे बघू लागले, एकटक बघू लागले. हनुमानजी पण बसलेले होते. तेव्हा भक्ताने समोर बसला होता विचारलं, म्हणजे तुम्ही कोण आहे? अरे, मी भगवंत आहे, मी साक्षात विष्णू आहे. खरोखरच तुम्ही विष्णू आहे का? एवढ्या लवकर काही दर्शन होते का भगवंताचं? आमच्या मनामध्ये संशय आहे. म्हणजे तुम्ही विष्णू वगैरे कोणी नाही, आम्हाला फसवण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात. कोणीतरी तुमचं रूप घेऊन आलेलं आहे. तुम्ही बहिरूपी आहात, तुम्ही काही भगवान नाही. तुम्ही भगवान आहे तर हे प्रमाण करा, प्रमाण करून दाखवा की तुम्ही भगवान आहे. तेव्हा भगवान म्हणले, सांगा काय करू? त्या एका माणसानं एक दगड पडलेला होता, तो दगड घेतला आणि म्हणे, हा दगड आहे, ह्या दगडाला सोन्याचं करा, सोन्याचा दगड करा. आणि भगवंताने त्या दगडाला हात लावला आणि तो दगड सोन्याचा झाला. सगळे भक्त डोळे उघडून पाहत आहे की एवढा मोठा दगड सोन्याचा होऊन गेला. आता दगड सोन्याचा झाल्याबरोबर सगळेच्या सगळे भक्त मंदिरातून पळून गेले, सगळे जायला लागले, आणि हनुमानजी एकटेच राहिले.
तेव्हा भगवान म्हणतात, अरे हनुमानजी काय झालं, हे सगळे तुमचे भक्त गेले कुठे? एवढे भक्तिमान मला माझं दर्शन घ्यायला आले आणि माझं दर्शन न घेता ते पळून गेले मंदिरातून. मला बघून घाबरले का? आणि मलाही काही कळत नाही, का पळून गेले मलाही कळत नाही. पण 5 मिनिटामध्ये सगळेच्या सगळे भक्त मंदिरामध्ये परतले आणि डोक्यावर मोठमोठे दगडं घेऊन परतले. आणि ते म्हणाले की भगवंता, या आमच्या दगडाला स्पर्श करा. दुसरा म्हणतो आमच्या दगडाला स्पर्श करा. सगळेच म्हणायला लागले की आमच्या दगडाला स्पर्श करा, आमच्या दगडाला सोन्याचा करा. तेव्हा भगवान म्हणाले, हनुमानजी, ह्या लोकांना गॉड नाही पाहिजे, यांना गोल्ड पाहिजे, त्यांना देव नाही पाहिजे, त्यांना सोनं पाहिजे. म्हणून ते बाहेर जाऊन दगड घेऊन आले की मी त्या दगडाचं सोनं करून द्यावं. कुणाला भगवंत पाहिजे? त्यांना या जगातलंच तर सोनं पाहिजे, या जगातले सर भोग पाहिजे. तेव्हा हनुमानजींनी डोक्याला हात लावला. मला वाटलं की हे सगळे खरे खरे भक्त आहे, पण हे भक्त देवाचे नाही, सोन्याचे भक्त आहे. त्यांना गॉड नको, त्यांना गोल्ड पाहिजे. तेव्हा हनुमानजीला कळलं की भक्त कशा प्रकारचे आहेत. म्हणजे अशा प्रकारचं भक्त आपल्याला व्हायचं नाही. जर भक्त व्हायचं असेल तर निष्काम भक्त झालं पाहिजे. भगवंता, तुझी जशी इच्छा, तुला मला गरिबीत ठेवायचं आहे, गरिबीत ठेव, श्रीमंतीत ठेव, कुठेही ठेव, कसाही ठेव, माझा काहीही विरोध नाही. तू जसं करशील तसं कर आणि मी तुला या जगातली कोणतीच गोष्ट मागणार नाही. माझं शरीर चांगलं राहावं हेही मागणार नाही. तुला जसं मला ठेवायचं आहे तसं ठेव. आजार आले तरी मी कंप्लेंट करणार नाही. जर माझ्या जीवनामध्ये भयंकर रोग झाले तरी मी तुम्हाला म्हणाले की मला बरा करून द्या. ही अशा प्रकारची भक्ती, ती भगवंताची खरी भक्ती असते. भगवान श्रीरामकृष्णांना गळ्याला कॅन्सर झालेला आहे. सगळे म्हणतात आईजवळ जाऊन प्रार्थना करा. ते म्हणाले मी यासाठी प्रार्थना करू शकत नाही. पण नरेंद्राने खूप आग्रह केला. नाही म्हणे, तुम्ही आईला प्रार्थना केलीच पाहिजे, आमच्यासाठी तरी करा. तेव्हा ठाकूर एकदा मंदिरात गेले आणि म्हणाले की आई, हा रोग थोडासा बरा करून दे, म्हणजे मी काहीतरी खाऊ शकेल. तेव्हा आई काय म्हणाली, एका तोंडानेच खायचं आहे का तुला? ही सगळी तोंड कुणाची आहे? या सगळ्या मुखाने तूच तर खात आहे, मग तुला एका शरीराद्वारेच काय कशाला खायचं आहे? तेव्हा त्यांना शरम वाटली, लाज वाटली, परत आले. नरेंद्राने जेव्हा विचारलं तेव्हा म्हणाले, अरे तुझ्यामुळे मला आईनं असं म्हटलं, माझी मान खाली घालावी लागली. मग तर आईसमोर मला लाज वाटली की हे आईला मी काय मागितलं. आई म्हणाली की एकाच तोंडानं कशाला खातो? हे सगळे तोंड आहे, नरेंद्र आहे, राखाल आहे, हे सगळे तुझेच तर तोंड आहे. म्हणजे तोच भगवंत सगळ्यामध्ये विराजमान आहे. तू फक्त काही एका शरीरामध्ये नाही. कारण भगवान श्री रामकृष्ण भगवंताचे अवतार होते आणि ते सगळ्यामध्ये विराजमान आहे. आईने म्हटलं की तू सगळ्यामध्येच आहे, मग एका शरीरामध्ये तू कशाला खाऊ इच्छितो? ह्या सगळ्या शरीराद्वारे तूच तर खात आहे. जे भगवान श्री रामकृष्णसुद्धा मागू शकत नव्हते की आई माझा आजार बरा करून दे, पण नरेंद्राच्या प्रेमाखातीर त्यांना मागावं लागलं. म्हणजे आपल्याला भक्त असं व्हायचं आहे की आपल्या मनामध्ये काहीही कामना राहणार नाही आणि आपण कोणतीही जगातली गोष्ट भगवंताला मागणार नाही, कारण त्यामुळे आपली बंधनच वाढतील. भगवंताला मागायचंच आहे तर ज्ञान, भक्ती, विवेक, वैराग्य हे सगळं मागितलं पाहिजे. ही खरी खरी भगवंताची संपत्ती आहे आणि ती मिळाली तर आपल्याला जीवनामध्ये कशाचीही कमी पडणार नाही. आपल्याला साक्षात भगवंताचं दर्शन होईल आणि या जन्ममृत्यूच्या चक्रामधून आपण कायमचं मुक्त होऊ, नेहमी आनंदात राहू. आणि तेच तर देण्यासाठी भगवंत येतात. भगवंत आपल्याला मुक्ती देण्यासाठी येतात. ते काय जगातल्या वस्तू द्यायसाठी येत नाही. पण लोकांना चमत्कार पाहिजे, लोकांना या भौतिक जगातल्या वस्तू पाहिजे, त्यासाठी ते भगवंताची भक्ती करतात. कुणाला खरा खरा भगवंत पाहिजे? मला भगवंतच पाहिजे, भगवंताशिवाय काहीही नको असं म्हणणारे किती भक्त आहे? फारच कमी. पण आपल्याला अशा भक्तामध्येच आपला नंबर लावायचा आहे. हे जे भगवंताला मागतात, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, अशामधला भक्त आपल्याला व्हायचं नाही.
ती खरी खरी भक्ती नव्हेच, ती तर भगवंताशी बार्गेनिंग आहे, भगवंताशी व्यापार करणं आहे की मी हे देतो तुम्हाला हे दे. आपण तसं कधीही करू नये, हेच आपल्याला या गोष्टीवरून बघायला मिळालेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.